रश्मी, एवढ्या उशिरा जेवण असतंय का? हां, किती वाजल्या? अहो आई, एवढी भूक लागली होती ना, मग हाताने करून खायचं होतं ना. कशाला माझी वाट बघायची? तुम्हाला येतच होतं ना. ह्याच्या आधी काय, माझ्या लग्नाच्या आधी काय तुम्ही मला तिकडे हे करायला येत होतात काय? त्यात मध्ये तुम्हाला तर तुमच्या भावाला सका मामाला मटण आणायचं, हे करायचं. मटण आणल्यानंतर मग थोडा उशीर तर होणारच आहे ना. आणि परत अजून तुमचा वरडा खायचा का? पुरीला तर तुम्ही थोडं सुद्धा घेत नाहीये. सगळं काम मला करावं लागतं. परत अजून उशीर झाला की मलाच वरडतं. कामात मदत करत जावा ना. आणि तुमचा भाऊ म्हणणार आहे इथं किती दिवस खाणार आहे आई आपल्या इथं बसून सनी? हां, त्याची त्याला सोय करा म्हणा ना. रश्मी, काय बोलती जरा लक्षात ठेव. भान आहे का नाहीये? तो माझा भाऊ आहे आणि त्याला भावाला घराबाहेर काढायचा प्रयत्न करते का? काय तुझ्या बापाच्या घरून आणून सनी इथं ही पुरवते का? खातोय ना, बहिणीच्या इथं राहतोय ना ती. तुझ्या घरून पुरवते का ती त्याचा विषय काढायला? मुळात तर उशिरा जेवण दिल्याची दिलंय आणि वरून तेगार करते का ये? हां, नाकाचा शेंडा नाहीये पण नाकाच्या ह्याच्यावरती लय राग आहे. हे बघा सासूबाई, मुळात तर उशिरा जेवण दिलंय म्हणजे मी तुमची मोलकरी नाही का? सून पाहिजे होती तुम्हाला का मोलकरीन पाहिजे होती का आम्हाला? हे सांगा ना. आणि माझ्या नाकाचा शेंडा असू नाही तर नसू, हां, आणि राग आहे ना सगळ्यांनाच येत असतो. मग चांगल्या सरळ नाकाची बघायची होती ना. तुमच्या पोराला आहे ना सरळ नाकाची पोरगी बघायची होती, चांगली करून आणायची होती. मला नाक नाही तर कशाला बघायला आलं होतं? कशाला माझ्यासोबत मग लग्न करून दिलं? तुमच्या पोरासोबत कशाला हो तुम्ही एवढंही बोलताय? आणि तसं पण मी काय चुकीचं बोलली नाहीये. तुमचा भाऊ किती दिवस इथं राहणार आहे? आयुष्यभर राहणार आहे का? आयुष्यभर आपल्या इथं फुकटचं खाणार आहे का? मी आतापर्यंत बोलले नाहीये पण आता बोलतीये. आणि राहिला प्रश्न, तुम्ही माझ्या बापाचा ना विषय काढू नकाच. मी शांततेवर शांत आहे, बाद झाला. आता सहनशक्ती संपली माझी. माझ्या आईबापाचं अजिबात तुम्ही नाव काढू नका. जे काय बोलायचं आहे ना मला बोला. मी खंबीर आहे उत्तर द्यायला तुम्हाला. रश्मी, आज लईच बोलायला लागली ग. काय झालंय तुला नक्की? कसला राग काढते? अहो आई, कसला राग नाही काढत आहे. काय माहितीये का, तुम्हाला सरळ नाकाची पाहिजे होती ना. मग मी तेच म्हणलं कशाला आलतात मग तुम्ही इकडं. आणि तसं पण मला माहित आहे बघा, तुम्हाला आहे ना सून नव्हती पाहिजे. तुम्हाला मोलकरीण पाहिजे होती कामाला, घर कामाला मोलकरीण नोकरीण पाहिजे होती तुम्हाला. तसं पण आहे ना, अक्षरशः माझ्या आईबापाला तुम्ही आता पण बोलताय ना, आधी तर आहे ना हुंड्या वाचून अक्षरशः पोलीस स्टेशनपर्यंत गेलं होतं. पर हुंडा पाहिजे होता तुम्हाला. हुंडा करून सनी काय आयुष्यभर पुरला होता. हे तुमचा भाऊ हा एवढे दिवस आयतं खातोय ते चालतं तुम्हाला. पण माझ्या आईबापाकडूनच तुम्हाला त्यांना बुडवायचं होतं. हुंडा पाहिजे होता तुम्हाला. हुंड्यासाठी तर किती अक्षरशः भांडणं केली सगळीकडे. माझ्या आईबापाला जे राहते बोललं. आठवा जरा. मग आता किती सहन करायचं? रश्मी, काय झालंय तुला? आता ती लग्नाला किती दिवस झालं, तुझे किती वर्ष झालं, आणि आता हुंड्याचं काय काढले मध्येच? तुझ्या आईचा फोन आला होता का? आईने कान भरलं काय तुझं? हां, माझ्या भावाविषयी कशाविषयी? अहो आई, कान भरायला कशाला पाहिजे माझ्या आईने? मला कळतं. आणि माझ्या आईबापाचं नाव घेऊ नका. मी आधीच तुम्हाला गोडीत सांगते. कसं आहे, दुसऱ्यांच्या माणसानं जरी बोललं ना तरी पण तिथंच बसतात जेवायला, आयतं गिळायला. आणि वरून दुसऱ्याच्या पुरीला त्रास द्यायचं. स्वतःच्या पुरीला त्रास झाला तर काय नाही, पण दुसऱ्याच्या पुरीला त्रास द्यायचं. माझ्या आईबापाने काय नाही सांगितलेलं मला कळतं. एवढे दिवस गप बसली ना, त्याचंच मला अक्षरशः पश्चाताप झालाय. अक्का, माझं पोट भरलं. मला काही भूक नाही आहे. मागाशी लागली होती पण आता पोट भरलं. मी काही जेवत नाही आहे. आणि मी काय करतो, थोड्या वेळाने येतो, माझे कपडे बिपडे सगळे घेऊन सने जातो. मी माझी सोय करतो बघ अक्का. अरे सखा, तुझी बहीण काय बोलली का तुला? बोलली ना तिला बोलायचं मग. तिचं घर आहे का इथं? ही घर माझं आहे. तू टेन्शन घेऊ नको. कुठं जायचं नाही आणि असं भरल्या ताटावरनं उठायचं नाही. जेवण कर. कुणाचं काय ऐकतोय तू? अजिबात मी बोलली का तुला? काय नाही बोलली ना. त्याच्याबद्दल मी तुला माफी मागते. खाती असं भरल्या ताटावरनं उठू नकोस आणि कुठे जायची काय गरज नाही. कोण घराबाहेर काढतं ना, मी पण बघतेच. अक्का, माझ्यामुळं तुमच्या घरामध्ये वाद न गं. आधीच तर खूप प्रॉब्लेम झालेत माझ्यामुळं. मी काय कुणाला काय करतो का? नाही ना. आणि बरोबर आहे रश्मीचं. मी काय तुम्हाला पैसा पाणी देत नाही, काय नाही, फुकटचं खातो हे बरोबर आहे. कोण कुणाला सांभाळायला बांधील नाही ना गं शेवटी. तिला त्रास होतोय माझा तर ठीक आहे, मी जातो. तू काय टेन्शन घेऊ नको. तुझ्यावर राग नाही आणि कुणावरच राग नाही आहे माझा. ऐक सका, तू ऐक माझं. माझं ऐक, कुठं जाऊ नकोस. अक्का, टेन्शन घेऊ नको, येतो मी. काय गे, झालं का तुझ्या मनासारखं? माझ्या भावाला काढलं ना घराबाहेर. मालकीन झाली का? 2 दिवसात आलेली की मालकीन झाली का तू? हां, जेवत्या ताटावरनं उठवलंय. कुठं फिरशील तू आणि तुझी आई? हां, हे बघा आई, तुमच्या भावाला काय मी हाताला धरून ओढलं नाहीये. त्याला राग आला, तो गेला. मी काय म्हणले नाही जेवू नका, हे करू नका, घरात राहू नका म्हणले नाहीये. त्यांना कुठला राग आला मला काय माहिती आहे. त्यामुळे मला नाही वाटत मी काही केलंय तुमच्या भावाला. त्याच्यातच गेला या. आणि माझ्या आईबापाविषयी जाऊ नका, मी आधी सांगते तुम्हाला. बर, असं बोलते काय? लई उलटं बोलायला लागली काय? लई तुझी जीभ चुरचुर बोलायला लागली. हां, त्या शांताबाईने त्याला शांताबाईला फोन लावते ना. म्हणेन पुरीचं लग्न झालंय तर पुरीचा संसार टिकवण्यासाठी दुसऱ्यांचं उद्ध्वस्त करते काय तू? हां, नाही, सुरेशला फोन करते मी. म्हणेन तुझ्या सका मामाला जेवणात जेवत म्हणजे कुठलं एक घास सुद्धा खाल्ला नाही बिचाऱ्याने. आणि ती गेला निघून सनी.
काय भेटलं हिला असं जेवणा भरत्या ताटावरनं उठून सनी मुडदा बसवला हि जसा का हा आणि हुंडा मागितला आणि काय मागितला आणि हुंड्याचं काय आलं आता मधीच हा हिला काय बोलली काय का शब्दाने एवढा कसला राग आलाय बाय हिला नाही सुरेशला येऊ दे आणि सुरेशच्या बाबांना पण येऊ दे सांगते कशी बोलते तुमची सुनले लाडाची ना कशी बोलते बघा म्हणे हा माझ्या भावाची काही चूक नसताना जीवत होता ती एक घास सुद्धा खाल्ला नाही ना उपाशी पाठवले माझ्या भावाला हा हिच्या बापाचं आईबापाच्या घरून आणून देत होतं का काय एवढी चुरचुर बोलायला कोणी गेली ही सांगणारी या घरात कोणी राहायचं कोणी नाही म्हणून सनी ए काय झालं तुला रडायला रोग आला काय हा जशी आहे तशी पोरगी नमस्कार माझ्या बहिणींनो आणि भावांनो कसं वाटलं व्हिडिओ बघून हे बघा काही कारणामुळे व्हिडिओ मी बनवू शकत नाहीये पण आता आजपासून आहे ना थोडंच बनवलंय 4-5 मिनिटाचं आता हळूहळू मोठे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल मी घ्या समजून तुम्ही शांताबाईला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी आहे का ना बाजूला त्याच्यावर आहे ना दाबा म्हणजे एकही व्हिडिओ मिस होणार नाही सगळे व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला आणि आपली भाषा कशी वाटते ते पण सांगा मला कमेंट केल्या होत्या तुमची भाषा छान आहे आम्हाला आवडते बघायला म्हणून सनी पण ठीक आहे मी व्हिडिओ रोज बनवायचा प्रयत्न करेल पण आता थोडंच बनवते कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला धन्यवाद